नमस्कार 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 मित्रांनो. तर आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. तर कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल अशी अपेक्षा करतो. आणि आज जरा इव्हेंट्स बघूया. काल एक नवीन इव्हेंट आलेला आहे, मी चेक केला आहे. तो म्हणजे थांबा, हा एक नवीन इव्हेंट आला तो बघूया काय आहे. आधी इथं सगळे फक्त पैसेच भेटणार आहेत, पैशाची आपल्याला काही कमी नाही. तर काल हा इव्हेंट आला आहे स्टार हंट V12 स्पीडस्टरचा. तर काल मी थोडा खेळून घेतला आहे, जसं की तुम्ही बघत आहे. तर यातनं ब्लूप्रिंट्स निघण्याची शक्यता आहे. आणि सोने पे सुहागा म्हणजे काय, तर मी एक रेस खेळून दाखवलीच असेल तुम्हाला. हा जो इव्हेंट आहे ॲस्टन मार्टिन V12 स्पीडस्टर, हा इव्हेंट आपण बहुतेक 5 दिवस आधी सिलेक्ट केला होता. आता सी इव्हेंट्समध्ये बघितला तुम्ही तर अशी नवीन नवीन इव्हेंट्स आलेले असतात. तर ह्यातनं एक कुठला तरी चूज करायचा असतो. तर मी V12 स्पीडस्टरचाच चूज केला होता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं असेल तुम्हाला 1-2-3 रेसेस खेळून. तर त्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगितलं असेल की हे जे टोकन असतात तिकीट्स, हे वेगळे तिकीट्स आहेत. आपल्या साध्या डेली इव्हेंट्समध्ये जे तिकीट असतात ह्या तिकिटांपेक्षा ते वेगळे तिकीट्स आहेत. हे सुद्धा मी तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल. तर आपलं लक आहे तर 50पैकी 18 ब्लूप्रिंट सध्या तरी भेटलेले आहेत. आणि जर मी एवढं हे कंप्लीट करतो तर मला अजून 2 भेटतात, जेणेकरून 20 होतील. तर इथं 20 झाल्या समजा, तर हे मी खेळू नाही शकत कारण की इथं ही गाडी लागते. त्यामुळं इथलं आपलं काम 20वर संपून जातं स्टेज 1ला. आणि जर आपण डेली इव्हेंट्समध्ये जर एक्सप्लोअर केलं तर हा इव्हेंट अजून बहुतेक 9 दिवस आहे, 10 दिवस आहे. तर काय विषय नाही. यातनं ह्या 20 आणि ह्या 50 तर आय थिंक सो भेटून जायला पाहिजे. ही गाडी आपण अनलॉक 100% तुमच्यासाठी करणार आहोत. तर पहिला आपण स्पेशल इव्हेंट्समधले रेसेस खेळूया, जेणेकरून या 2 ब्लूप्रिंट तरी आपल्या फिक्स होतील. तर चला, आजचा व्हिडिओ होणार आहे V12 स्पीडस्टरवर. तुम्हाला कळालंच असेल, ह्या इव्हेंटवर थोडासा आपण भर देणार आहोत. आणि जसं की मी जे हे व्हिडिओ टाकत आहेत सगळ्या इव्हेंट्सचे आणि स्पेशल इव्हेंट्सचे, तर तुम्ही असं करू नका की फक्त स्पेशल इव्हेंट आणि इव्हेंट फक्त खेळताय डेली इव्हेंट्स. तुम्ही करिअर पण खेळत जावा. जर 2 रेसेस तुम्ही ह्याच्या खेळता असाल स्पेशल इव्हेंट आणि डेली इव्हेंट्सच्या, तर तुम्ही 3 रेसेस करिअरच्या नक्की खेळल्या पाहिजेत. असा तो बॅलन्स ठेवला पाहिजे तुम्हाला. कारण की जर करिअरमधनं तुम्हाला गाड्या भेटल्या नाहीत तर माझ्यासारखंच होऊन जातं, जसं की मी केलं. करिअरमधला माझा एक सीझन राहिलेला आहे की जो माझ्या गाडी नसल्यामुळे माझ्याकडे तो इनकम्प्लीट राहिलेला आहे. तर सुरुवातीची रेस थोडीशी लॅग होती आहे. सुरुवातीला आत्ता थोडासा लॅग मारतो आहे मोबाईल, पण काय नाही, लो एंड दिवस आहे त्यामुळं सगळ्यांना माहीतच असेल आपण एक लो एंड डिवाइस किंग आहे. तर चला बघूया. तर मी कुठं होतो, हा मल्टीप्लेअरवर होतो मी. तर मल्टीप्लेअर नाही, सॉरी, करिअर. जसं तुम्ही सगळे इव्हेंट्स खेळताय तसं तुम्हाला 100% करिअरसुद्धा खेळलंच पाहिजे. तर जास्त भर नाही देणार मी, पण हां, 1-2 रेसेस दिवसातून तरी केलंच पाहिजे. जरी समजा तुम्हाला स्पेशल इव्हेंट डेली इव्हेंट खेळता नाही आले तरी दिवसातून एकदा तरी तुम्ही करिअर ही खेळलीच पाहिजे. तुम्हाला वेळ नसेल ठीक आहे, रात्री किंवा कधी पण, जेव्हा पण वेळ भेटेल, दररोज लॉग इन केलंच पाहिजे. आणि दररोज एक का होईना रेस खेळली पाहिजे. पण ती मिनिमम जर एक रेस तुम्ही खेळणार असाल तर ती तुम्हाला करिअरच खेळले पाहिजे. इव्हेंट्स खेळून उपयोग नाही. जर तुमच्याकडं तास 1.5 तास आहे तर मग तुम्ही सगळंच करू शकता.
तुमच्या वेळेवर डिपेंड आहे. तर बघूया. आता तर काय ब्लूप्रिंट्स निघालेले नाही आहेत. ह्यातूनसुद्धा ब्लूप्रिंट्स निघायला पाहिजेत. तर ही एकच उरलेला आहे पॅक, एकदाच भेटणार आहे. 2 आणि हे जे पैसे आहेत ते 2दा भेटणार आहेत. अजून बाकी सगळं कंप्लीटेड आहे आणि फिक्स ह्या 2 तरी भेटतीलच. तर बघूया, जर निघाले आता तर चांगली गोष्ट आहे. आपल्याला तेवढाच हातभार होईल गाडी अनलॉकिंगला. तर बघूया कसं होतं आहे. जमलंच तर आपण एक करिअर रेस पण खेळून जाऊया, किंवा तुम्हाला ती मी अजून गाडी दाखवलेली नसेल, म्हणजे फक्त दाखवली आहे बाहेरून, पण आपण त्या गाडीने अजून खेळलं नाही. जिच्यावर मागचा व्हिडिओ झाला त्या गाडीचं नाव मी विसरतो आहे सारखा. PS900 काहीतरी होती, जी सिंडिकेटमधून ऑब्वियसली भेटली होती. तर सिंडिकेट कधी कधी फायदा पण देतं आणि कधी कधी तोटा पण होतो. तर मी असं का बोलतो आहे ते तुम्हाला डायरेक्ट खेळूनच कळेल की तोटा का होतो ते. कारण की आता ही जी गाडी मला नवीन भेटली आहे तिनं मी लगेच नाही खेळू शकत. तिला मला फुल्ली अपग्रेड केलं पाहिजे माझे पैसे देऊन, आणि तिला पार्ट्ससुद्धा इम्पोर्ट केले पाहिजेत. तर हे सिंडिकेट मागतं आणि तिथं पैसा लय जातो, पैसासुद्धा जातो आणि पार्ट्ससुद्धा जातात. म्हणून फक्त गाडी घेऊन जर ठेवली आणि सिंडिकेट खेळलो नाही तर ते कधी कधी परवडतं. पण एका अर्थाने जर बघितलं तर ते सुद्धा आपल्या तोट्याचंच आहे. कारण की सिंडिकेटमधल्या गाड्यांचे आपल्याला ब्लूप्रिंट्स सहजासहजी स्टोअरमध्ये किंवा कुठल्याही इव्हेंटमध्ये नाही भेटत, सिंडिकेट सोडलं तर. त्यामुळं सिंडिकेट झक मारत खेळायलाच पाहिजे, भले तुम्हाला खेळायचं नाही आहे माझ्यासारखं. तर चला एक रेस खेळूया. बॅरल रोल एक करायचा आहे आणि एअर टाईम थोडा करायचा आहे, होऊन जाईल. बघूया, करूया मस्तपैकी. आणि नंतर आपण त्या डेली इव्हेंटमध्ये पण जाऊया, ज्याच्यातून आपल्याला ही ज्या ब्लूप्रिंट्स भेटण्याची दाट शक्यता आहे. आता आपल्या 2 ब्लूप्रिंट्स तरी ह्या रेसनंतर फिक्स झालेल्या आहेत. तू मला ठोकायला बघतोय, पण तू त्याला ठोकायला बघतोय जो सगळ्यांना ठोकतोय. सांगा रे जरा ह्याला. तर मोबाईल परत थोडासा लॅग मारतो आहे, असं ते कधी कधी होतंच. आणि लो एंड डिव्हाइस असल्यामुळे जास्त तुम्ही पण आणि मी पण काही एक्सपेक्ट नाही करू शकत. तर हे सगळे माझे जे व्हिडिओज आहेत हे स्पेशली त्या प्लेयर्ससाठी आहेत ज्यांच्याकडं चांगला मोबाईल नाही, जे न्यूबी आहेत ह्या गेमला, चांगला मोबाईल असूनसुद्धा. तर या सगळ्यांसाठी माझे हे व्हिडिओ आहेत. कारण की सर्वात मोठं दुःख हे त्याच माणसाला माहीत असतं जो ते सहन करून बसलेला असतो, जे कुणी बघितलंसुद्धा नाही आहे. त्यामुळे लो एंड डिव्हाइसवर जे पण खेळत आहेत त्यांना माझा सलाम आहे. हाय एंड डिव्हाइसवर खेळत आहेत जे न्यूबी आहेत त्यांच्यासाठीसुद्धा हा व्हिडिओ नक्की आहे, हे सर्व व्हिडिओ. तर आपण स्टेप बाय स्टेप जात आहोत. हां, भलेही माझं अकाउंट थोडं जुनं आहे, पण तुम्ही म्हणू शकता मी पण एक न्यूबीच आहे. कारण की मी 1 वर्ष 1.5 वर्षानंतर हा गेम सुरू केला आहे परत. त्यामुळं फक्त माझ्याकडं असतील तर त्या गाड्या आहेत, ना की एक्सपिरियन्स. चला, तर आपल्या 2 ब्लूप्रिंटा फिक्स झालेल्या आहेत. परफेक्ट, मस्तच. आता आपण त्या इव्हेंटमध्ये जाऊया. तर मी जर परत ह्याच्यात गेलो तर ह्या गाडीनं खेळता बहुतेक नाही येणार, कारण की ह्या गाडीच्या ब्लूप्रिंट तरी नाही आहेत सध्या तरी. थांबा, क्लेमला काहीतरी आले, क्लेम करूया. तेवढेच पैसे आपले. टॉपचा विषय, बॅक जाऊया, कारण की आपल्याला आता पुढं खेळताच येणार नाही, ती गाडीच नाही. तर असं होतं कधी कधी. या इव्हेंटमध्ये मी
भाग घेतला होता, पण ही गाडी निघाली नाही मला. आता हा फक्त 22 तास राहिला, म्हणजे 1 दिवस आहे हा इव्हेंट. तर एका दिवसात कायच होणार, बघूया. तरी या गाडीला जर मला काढायचं असेल तर सी क्लासची पोर्शे आहे काय, थांबा बघूया. 1 मिनटं, पोर्शेवर जाऊया. डन. सी क्लासची पोर्शे मिशन आर. तर 50 काढायचे आणि माझ्याकडे 5 आहेत, म्हणल्यावर 10%च आहेत माझ्याकडे. तर आपण काही काढू नाही शकत, सोडून द्या. त्यामुळे या इव्हेंटमध्ये मी घुसणारच नाही आहे. तुम्हाला एक सांगतो, मी फक्त त्याच इव्हेंटमध्ये घुसतो जो इव्हेंट मला पूर्णपणे कंप्लीट करता येईल, आणि ज्याच्यात असं नाही की 2 स्टार गाडी पाहिजे, 3 स्टार गाडी पाहिजे. मी डायरेक्ट खेळतो त्याच चांगल्या इव्हेंटमध्ये जो पूर्ण कंप्लीट होऊ शकतो आणि जो मला काही रिवॉर्ड देईल. तर ही आहे ती गाडी. ही रिअल लाईफमध्ये जर तुम्ही बघितली तर तुम्ही खुळे होणार आहात, कारण की रिअल लाईफमध्ये पण ही तशीच आहे जशी आता दिसते, पण अशी नाही आहे. कारण की हे तुम्हाला एकदम लोएस्ट ग्राफिक्समध्ये दिसत आहे. एकदम हायेस्ट ग्राफिक्समध्ये बघायचं असेल तर तुम्ही दुसरे कोणाचे व्हिडिओ असतील तर ते चेकआउट करू शकता. मी नाही म्हणणार, पण एवढं सांगेन की लवकरच आपला पण एक हाय एंड डिव्हाइस येणार आहे, त्याच्यासाठी मी पण बघतो आहे. तर गाडी आपली रिफिलला पडणार आहे, 2च हे राहिलेले आहेत. तर मला करायचं काय आहे ते बघूया. बीट रेस टाईम 57 सेकंड्स मॅक्झिमम करायचा आहे, तर आरामात होऊन जाईल. चला करूया. जेवढं खेळता येईल तेवढं खेळायचं नेहमी, कारण की तेच आपल्याला परवडतं आहे आणि प्रोग्रेस पण तेवढीच होती आपली. ओके, मध्येच जाऊ दे. फक्त 57 सेकंड्सवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर तुम्हाला सांगतो, हा इव्हेंट जो आहे तो मी काल खेळून झालेला आहे माझा थोडासा, त्यामुळे मला थोडीशी आयडिया आलेली आहे ट्रॅकची. तर तुम्ही ज्यावेळी सुरुवातीला खेळाल त्यावेळी 1-2 रेसेसमध्ये थोडेसं हे होईल, पण तुम्हाला पण ट्रॅकची आयडिया येऊन जाईल. आणि मेन ट्रॅकची आयडिया जर आली तर मग तुम्हाला काही टेन्शन नाही. तर मेन तेवढंच लागतं, ट्रॅकची जी जजमेंट असते ती यायला लागते. मग तुम्ही जो डेडिकेटेड टाईम आहे तो आरामात बीट करू शकता. ओकेच, शेमड्या तुम्हाला ठोकणार होय रे नालायक. मी तर जायला बघालो आहे, माझा एकतर टाईम खाल्ला यांनी. ओ नो 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 57 सेकंड्स करायचा आहे, लवकर. नशिबानं 57च्या आत आलो, नाहीतर ठुकलो गेलो असतो. सोडून द्या, काय विषय नाही. जस्ट माहीतच असेल तुम्हाला, तर काय बोलू. मस्तच एक ब्लूप्रिंट का होईना आपल्या हाताला लागलेली आहे, आणि असंच हळूहळू आपण सगळ्या ब्लूप्रिंटा 100% काढणार आहोत. तर पुढच्या वेळेला मी ही गाडी घेऊनच येईन तुमच्यासाठी. तर मी काय करेन की आता थोडं खेळून घेईन एक व्हिडिओ नंतरनं, आणि ज्यावेळी या गाडीचा हे असेल अनलॉक, तो व्हिडिओ 100% तुम्हाला टाकेन. तर तुम्हाला आता एक जस्ट आयडिया असावी म्हणून हा इव्हेंट तुम्हाला दाखवतो आहे मी. हा इव्हेंट मी खेळून तुम्हाला गाडी अनलॉकिंगचा व्हिडिओसुद्धा आणेन नक्कीच, माझा शब्द आहे. तर ह्या इव्हेंटच्या रेसेस कशा खेळायच्या हे तुम्हाला एक जजमेंट यावं म्हणून एक रेस दाखवतो, जेणेकरून तुम्हाला पण पुढे जाऊन काही हे होणार नाही. तर इथं आत्ता मी रेक झालो असतो मस्तपैकी. तर मी ट्रॅक चेंज केला आहे, तर मी ट्रॅक चेंज करायला तर सहसा नको पाहिजे होता. असू दे, काही विषय नाही. आता केलायस तर पळवूयाच. जितकी फास्ट पळवता येईल तितकी फास्ट पळवायलाच पाहिजे आपल्याला, कारण की असले शेंबडेसुद्धा असतात जे डोकं फिरवणारे असतात.
म्हणजे आपल्याच गाडीला येऊन धडकतात आणि स्वतःबरोबर आपलीसुद्धा स्पीड ते पूर्णपणे कमी करून टाकतात. आत्ता जरासासाठी वाचलो आहे 57ला जायला, 56.970. जरा कमी 57 गाठला होता. जर तो गाठला असता तर एक पॅक भेटलं नसतं. असू दे, आपलं लक थोडंसं चांगलं आहे आज. तर मस्तच अजून एक ब्लूप्रिंट निघालेली आहे. तर बघूया पुढं. तर हिला 48 मिनिट लागणार आहेत आणि तेवढा काही आपल्याकडे वेळ नाही. ओकेमध्येच तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की हा इव्हेंट कसा खेळायचा आहे ते, त्यामुळे तुम्ही खेळून काढू शकता. तर क्लास सी कप आला आहे आणि ह्याच्यात मला एक दिसलं की मर्सिडीज बेंज MG GTS जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये काढले तिच्या ब्लूप्रिंट्स आहेत. तर करूया का नको ते कळेना, कारण की सी कप हा एक नंबर चांगलाच आहे. तर ह्यात एकच गाडी जर वापरली मी तर होऊ शकतं का. बीट रेस टाईम 179 मॅक्स आणि डॉज चॅलेंजर SRT 8 वापरायचे. तर लागले आपले, कारण की डॉज चॅलेंजर SRT 8 एवढी खास वाटे ना मला. आपल्याला बीट रेस टाईम किती करायचा होता, 117 होता. तर बघूया, एकदम जर सगळं झालं तर चांगलंच आहे. मग खेळूया हा पूर्ण इव्हेंट. जर नाही झालं तर मग लागले मन समजायचे. असू दे, काय विषय नाही, होऊन जाईल. आणि मेन म्हणजे ह्या इव्हेंटचं वैशिष्ट्य हे आहे की ह्याला फक्त एकच तिकीट लागतं, रिफिल तिकीट. बाकीच्या सगळ्या गाड्यांना, सगळ्या इव्हेंट्सला 2-2 रिफिल तिकीट्स लागतात. ते एक चांगलं आहे, कारण म्हणजे मल्टिपल रेसेस खेळू शकतो. असू दे, तोच एक प्लस पॉईंट आहे. ह्याला उडवायचा होता मला, पण मागचा मलाच ठोकायला लागला शेमना. चला बॅरल रोल घेऊन जरा उडवूया एकेकाला. जरासाठी वाचली, चेंबरीत दुसऱ्या रोला गेली. ट्रॅक चेंज केला त्यांनी. असू दे, ठोकूया आपण पण, ठोकूया 100% वाला ठोकूया. कोणी मोठं नाही तर आपल्याला जास्त रेक करण्याच्या ऐवजी जास्त टाईमवर फोकस दिला पाहिजे. कारण की कधी कधी रेक करण्याच्या नादात आपण आपला टाईमचे लावून घेतो. तर जितका टाईम आपल्याला लवकर हे करता येईल ना, जे रेस जेवढी लवकर संपवता येईल तेवढी लवकर संपायला पाहिजे. ओकेमध्येच आरामात जाऊ दे. 117 मला क्रॉस करायचा आहे, तर होईल का नाही ते माहीत नाही मला. शक्यतो थोडंसं अशक्य वाटतं आहे, कारण की इथंच माझा टाईम 117 100% झालेला आहे. तर गू खाल्लेला आहे आपण. असू दे, काय विषय नाही, होऊन जाईल. पुढची वेगळी गाडी घेऊया, एवढं काय विषय नाही. 129सुद्धा झाला. मेन आपल्याला मर्सिडीज बेंचच पाहिलं तर ते सुद्धा झालेलं आहे. आणि विन द रेस करायची होती काय, राहू दे, सोडून द्या. तर विन द रेस काय पण करू शकतो मस्तपैकी, होऊन जाऊ दे जरा. तर आपल्याला क्लास सीचे हे 2 पॅकसुद्धा पाहिजे होते, पण ते भेटलेले नाही आहेत. तर आपल्याला सध्या हिला थोडं माझ्या मते अपग्रेड केलंच पाहिजे, कारण की जर ही पळणार नसेल तर आमचे लावणारही. त्यामुळे तुला पूर्ण जरा अपग्रेड करूया, जेणेकरून विषय कसा होईल, ही जरा चांगली पळेल. चला आता ट्राय करून बघूया. 117 टाईम आहे ना आपला. ओके, जाऊया 117ला. आपला बेस्ट टाईम आहे 124.8. तर 117 बीट होईल का नाही ह्याची शक्यता जरा दाट कमी आहे. असू दे, तरी पण आपण जाणारच 100%. आता अपग्रेड करून आलो आहे, त्यामुळे थोडंसं मजाही घेतलीच पाहिजे मस्तपैकी. ही ठोकण्यात जी मजा आहे ना, ती मजा कशातच नाही. मस्तच. अजून एक कोणतरी समोर पाहिजे होतं,
जेणेकरून ठोकला असता असा मागचा पण उडला असता शेमना, पण तो थोडासा राहिला, जरासाठी राहिले शेट सगळीजण. राहू द्या, आता मी येतो ओके मध्येच आरामात. तर जर मी आत्ता ह्याला उडवला नसता तर ह्यानं मला 100% रेक केला असता, कारण की ह्यो जाणार होता लेफ्टला आणि मी जाणार होतो राईटला, आणि ह्यो बरोबर माझ्या पुढं झाला, त्यामुळं माझे 100% लागले असते. नशीब आपण रेक केला मस्तवाला, चांगला आहे. अशी पण मधनं येतात काय काय शेंबडी, हे बघा ही अशी, त्यामुळे ह्यांना ठोकणं हे आपल्या अंदाज म्हणजे सोडून द्या, आता काय बोलू. ह्यांना 100% ठोकायलाच लागतं आपल्याला, आपल्याकडं दुसरा कुठला चान्स नसतो. तर जितकं जोरात पळवता येईल तेवढं जोरात मला पळवलं पाहिजे गाडी. आत्ता पण 170 होणं जरा अशक्य वाटतं आहे नाही, अशक्य झालेलंच आहे. परत एकदा सोडून द्या, इतका अपग्रेड करून सुद्धा गाडीनं म्हणजे आता गुच खाल्लेला आहे. तर ह्या गेममध्ये तरी ह्या डॉज चॅलेंजर SRT8 आणि ती दुसरी आहे ती, या दोन्ही गाड्यांना पण गू केलेला आहे, म्हणजे मला म्हणायचं आहे भंगार केलेला आहे. ज्या गाड्या रिअल लाईफमध्ये एकदम टॉपच्या एकदम टॉप पळतात त्या गाड्यांना इथं भंगार केलेला आहे, आणि ऑब्वियसली करायलाच पाहिजे, कारण की ह्यांच्यापेक्षा पण 100 पटीनं भारी पळणाऱ्या गाड्यासुद्धा आहेत. आणि रिअल लाईफमध्ये ज्या कन्सेप्ट कार आहेत त्यासुद्धा इथे अवेलेबल आहेत रेसिंगसाठी. त्यामुळं आता काय बोलणार ना आपण, तरी सोडून दे, जास्त बोलायलाच नको, जरा गेमवर फोकस मारूया. ओके मध्येच आरामात, जितकं जणांना उडवता येईल ना तेवढंच जणांना उडवायला, कधी पण मागे पुढं बघू नका. मागचा जरा पुढं आला असता तर असा ठोकला असता ह्याला मस्तवाला. अरे उठ रे यार, या गाड्या फुटल्या की एकदा लगेच निघून जात नाहीत, ते एक डोक्यात जातात सगळे, त्यांचे मॉडेल येत राहतात पुढं शेंबडे. सोडून द्या, आपल्याला सध्या तर रेसवर फोकस करायचा आहे. ओके मध्येच जितकं लवकर जाता येईल तितकं जायला पाहिजे. आता ह्यो पण उडला असता माझ्याकडून शेंबडा, ठोकार याला. हे बघा, ह्यो लेफ्टवाला शेंबडा मध्येच घुसलाय. त्याचा ट्रॅक वेगळा होता आणि आमचा ट्रॅक वेगळा होता, तरी पण तो आला, आणि म्हणजे ते जे लागले म्हणून समजायचं. आता काय, त्याला जायचं होतं वेगळीकडं, पण तो चुकून आला आहे ड्रिफ्ट मारत. कधी कधी विषय काय होतो सांगतो तुम्हाला, जर तुम्ही अति ड्रिफ्ट मारले की समजा एक टॉपचं वळण आलं आहे आणि एकदम हार्ड टर्न घ्यायचा आपल्याला, तर त्यावेळी जर तुम्ही जेवढी ड्रिफ्ट लागणार आहे त्याच्यापेक्षा जरासुद्धा जास्त जर ड्रिफ्ट मारली तुम्ही, तर तुमचा ट्रॅक एकदम लूज होतो, म्हणजे तुम्ही ट्रॅक सोडून बाहेर फेकले जाता 100%. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तर चला अजून एक रेस खेळून जाऊया. आता आलो आहे तर मस्तवाली. मी विचार करत होतो ह्या गाडीला पूर्णपणे अपग्रेड करूया, पण नको म्हणलं, राहू दे, उगाच या 1-2 रेसेससाठी कशाला पूर्ण आपलं हे घालवा. नाही, थोडा अपग्रेड केला तरी आपलाच फायदा आहे, गाडी शेवटी आपलीच आहे, सगळ्या गाड्या आपल्या आहेत. तर नेक्स्ट टाईम करूया आपण अपग्रेड, जास्त हे नको करायला. टॉपचा विषय आपण गाड्यांना ठोकून तर करतोच, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आपल्या रागारागात गाड्या उडवणं, गाड्या ठोकणं, गाड्यांना ड्रिफ्ट मारणं हे आहेच. म्हणून तर मी फ्री फायर आणि तो फारलाईट 84 बंद केला, कारण की गाड्या आपली जान आहे मस्तपैकी. म्हणून मी फक्त हा
ॲस्फाल्ट ठेवला आहे. आरामात जाऊया जेणेकरून आपण ब्रेक व्हायला नको, कारण की ब्रेकचे चान्सेस जरा भरपूरच असतात म्हणू शकताय. तर इकडं जाऊया. आत्ताचा हार्ड टर्न जर मी घेतला असता लेफ्टवाला तर माझी स्पीड इतकी कमी झाली असती की विचारसुद्धा नाही करू शकत तुम्ही. पण तुम्ही बघितलंच असेल, मी ठोकलोसुद्धा जाऊ शकलो असतो, पण ठोकलो गेलो नाही. तो समोरनं गेला फास्टमध्ये म्हणून मी वाचलो. तर कधी कधी ट्रॅक चेंज करणंसुद्धा चांगलं असतं, पण कधी कधी ट्रॅक चेंज करणं हे आपल्याला रेकचं कारणसुद्धा ठरू शकतं. त्यामुळं बेटर हेच आहे की तोच ट्रॅक चूज करा ज्या ट्रॅकने तुमच्या गाडीची स्पीड जी असते ती कमी नाही होणार. कमी झालीच तरी एकदम कमी नाही होणार, थोडीशी मिनिमल रेजिस्ट होऊ शकते, पण एकदम कमी नाही होऊ शकत. चला, काहीतरी क्लेम आलं आहे ते क्लेम करूनच जाऊया. आता आलो आहे तर एकच 10, 20, 25 तरी द्यायची. गाडी तरी अनलॉक झाली असते आमची. खेर सोडून द्या. जरा आता सी क्लासच्या गाड्या काढूया बाहेर. माझी ती PS कुठल्या क्लासची होती मला तर आठवना. PS बहुतेक B क्लासची होती वाटतं. ओनमध्ये जाऊया, तिथे समजेल आपल्याला. जी आपण परवा अनलॉक केली तर C क्लासचीच आहे, एकच नंबर. चला, आज हिला घेऊन खेळूयाच. मला पण खेळायचं होतं हिनं, तर मला पण समजेल ही गाडी कशी आहे आणि तुम्हाला पण दिसेल काय स्पीड आहे, काय पळते, हँडलिंग कसं आहे मेन गाडीचं. बघूया. तर या गाडीचा रँकच तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल, स्टार्टिंगच 18 आहे. त्यामुळं फाडतीच ही गाडी असं सध्या तरी वाटतं आहे मला, कारण की आता जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांच्या पुढं चाललेली आहे. तसं बघायला गेलं तर थोडी पुढंच चाललेली आहे गाडी, म्हणजे डॉज चॅलेंजरपेक्षा तरी चांगली म्हणू शकता. आणि हिचा जो नायट्रो बूस्ट आहे तो एकदम कन्सेप्च्युअल कारसारखा आहे. डिझाईनसुद्धा हिची मागून एकदम वेगळीच आहे, म्हणजे कन्सेप्ट कार पण गो खाईल हिच्यासमोर. ओ शिट, आपण रेक होणार होतो. तर हे पण एक तुम्हाला सांगतो की तुम्ही जर बॅरल रोल घेत असाल आणि बॅरल रोलवर जर कुणाला असा ठोकत असाल तर माझं सजेशन हेच आहे की तुम्ही ॲवॉइड करा, कारण की ह्याच्या आधी लई वेळा बॅरल रोल घेताना असं झालं आहे माझ्याबरोबर आणि मी पण आत्ता ठुकलो गेलो असतो, कारण की या गाडीची स्पीड लई आहे. तर कुठं तो बॅरल रोल थोडंसं अवॉइड करा ज्यावेळी तुम्ही रेक करत असता, किंवा बॅरल रोल घेतला तर कुणाला रेक करायला जाऊ नका. हेच माझं सजेशन आहे, कारण की आता तुम्ही बघितलंच, जरा जरी गाडी अजून उलटी झाली असती तर 100%च घोडे लागले असते आपले, आणि त्या गाडीला घेऊनसुद्धा काही फायदा नाही झालेला आहे आपला. पण असू दे, एक आयडिया आली असेल. ही गाडी एक नंबर पळती, हिला फक्त थोडं अपग्रेडेशन्स पाहिजेत, मग ही गाडी पण टॉपची पळणार. तर मेन आपला जो होता तो 117 आणि 121 होता टाईम. असू दे, काही विषय नाही, मी हे करीनच. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. आणि 100%च हे इव्हेंट मी खेळणार आणि खेळून तुमच्यासाठी या कारचा अनलॉक व्हिडिओ 100% घेऊन येईन. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. ओके, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.